गो अँड कम. ओके, म्हणजे गो म्हणजे जा आणि कम म्हणजे या. गो अँड कम. याच्यापुढे काय लिहिलं? लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. म्हणजे काळजीपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत वाचा. आता बघा, हे बघा. वन्स देअर वॉज ए लिटल बॉय. बघा, सगळे शब्द आपल्याला बरोबर आहेत. वन्स, ट्वाईस, थाईस म्हणतो की नाही आपण. देअर वॉज ए लिटल बॉय म्हणजे एकदा एक छोटा मुलगा होता. ही लिव्ड इन ए प्रिटी. हा शब्द पण झालेला आहे आपला, प्रिटी. प्रिटी, प्रिटी म्हणजे काय? आकर्षक किंवा सुंदर. प्रिटी लिटल कॉटेज, हे त्याचं कॉटेज होईल. हे काय होईल त्याचं? कॉटेज, घर. देअर वॉज ए लवली गार्डन अराउंड दी कॉटेज. या कॉटेजच्या बाजूला एक छानसं गार्डन होतं. डिफरंट हा शब्द आहे बघा, डिफरंट नावाचा शब्द आहे. डिफरंट म्हणजे काय? DIFFERENT. डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगळे. डिफरंट म्हणजे काय? वेगळे. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. GREW, ग्रीव. काय? ग्रीव किंवा GROW होते ग्रो. GROWN होते ग्रोन. लक्षात? सो देअर वॉज ए लॉट ऑफ वर्क टू डू देअर. वॉटर द प्लांट्स म्हणजे तिथं खूप काम करायला वाव होता. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे म्हणजे आपण त्या प्लांट्सला रोज पाणी देऊ शकतो. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. मॅन्युअर शब्दाला बघायचं. मॅन्युअर कोणत्याला? मॅन्युअर. बघा, एरी झाडं असली की झाडाला आपल्याला काय काय करावं लागते? मला कोण सांगते? आणखी कटे करावं लागते. हां, आणि तणकट करावं लागते. मॅन्युअर म्हणजे खत देणे. झाडाला खत देणे. झाडाला खत देणे याला काय म्हणतात? मॅन्युअर म्हणतात. फ्रॉम टाइम टू टाइम कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाइम. मग त्याला काय करायचं? कट करायचं. कट म्हणजे कापायचं. आणि प्रून म्हणजे काय? प्रून म्हणजे छाटणी. प्रून म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? गार्डनमध्ये झाडं असतात बघा, आणि हे झाडं असतात की नाही, तुम्ही गार्डनमध्ये गेले असाल, असे झाडं असतात सगळे असे एकसारखेच वाढलेले असतात. ह्याची आपल्याला वाटते हे कोण मोठं झालं नाही वाटते, बाकी दुसरं कोण बारीक नाही वाटते. पण एक माणूस असते, त्याच्यावर अशी कात्री असते. तेव्हा काय असते? कात्री असते, आणि ती काय करते? त्या झाडाची छाटणी करते. त्या छाटणीलाच काय म्हणतात? प्रून. प्रून म्हणा किंवा प्रून म्हणा. म्हणजे नवीन शब्द शिकायलो बरं आपण. पहिला शब्द काय शिकलो आपण? मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे खत. नंतर शब्द आला प्रून. कात्री नाही, प्रून म्हणजे छाटणी. हां. आणखी एक शब्द येणार आहे बघा, वीड द गार्डन. वीड, WEED, वीड. वीड म्हणजे तण काढणे. तण, याला वीड म्हणजे तर, आणि त्या काढण्याच्या प्रक्रियेला म्हणजे तर विडिंग. बिडी नाही, विडिंग म्हणजे तण काढणे. म्हणजे गार्डन म्हणलं की त्या गार्डनमध्ये काय काय करावं लागते? पहिलं काम करावं लागते मॅन्युअर म्हणजे खत द्यायचं. नंतर कट करावं लागते. नंतर प्रून करावं लागते. प्रून म्हणजे छाटणी करावं लागते. आणि नंतर त्याला वीड द गार्डन म्हणजे त्या ठिकाणचं तणकट जे वाढते की नाही ते काढावं लागते. क्लीन द गार्डन. कधी काय होते? गार्डनमध्ये झाडं असतात, त्याची पानं पडतात, त्याची फुलं वाळून पडतात. मग काय करावं लागेल? त्याला क्लीन करावं लागेल. एव्हरीबडी इन द लिटल बॉईज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. एव्हरीबडी म्हणजे त्याच्या घरचं प्रत्येकजण. एव्हरीबडी म्हणजे काय? प्रत्येकजण त्या गार्डनच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करायचे आणि त्या लिटल बॉयला हेल्प करायची. हेल्प. पुढचं बघा, द बॉय हॅड ए व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. स्ट्रिक्ट शब्द काय केला बघा, स्ट्रिक्ट.
तुमचे पप्पा स्ट्रिक्ट आहेत का? स्ट्रिक्ट 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 म्हणजे काय? कडक नाही. स्ट्रिक्ट म्हणजे आपण म्हणतो ना ते चालेल धाक आहे म्यावर, किंवा त्याला तुम्ही काय म्हणता त्या शब्दाला? स्ट्रिक्टला काय म्हणता? घरच्याचा धाकाच नाही आपलं, तिचं ऐकावं लागते सगळ्याला. म्हणजे स्वभाव, कडक स्वभाव. कडक स्वभाव, मऊ स्वभाव नाही, कडक स्वभाव, त्याला म्हणतात स्ट्रिक्ट. आणि या मुलाचे अंकल स्ट्रिक्ट होते. आता कसे स्ट्रिक्ट होते? ही बिलीव्ड इन हार्ड वर्क. बिलीव, बिलीव, BLIEVE. बिलीव म्हणजे स्वभाव, स्वभाव नाही, बिलीव म्हणजे विश्वास. त्यांचा विश्वास कशावर होता? बिलीव, त्यांचा विश्वास होता हार्डवर्कवर. हार्डवर्क म्हणजे खूप काम करणे. या काम करण्याच्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. कोणाचा? अंकलचा. इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्त. आता आपण इथं शिकवत असताना ते लेकरं यायले, दरवाजाला आदळायले, त्यांना काही डिसिप्लिन नाही याचा अर्थ. मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही धिंगाणा करत असाल तर तुम्हाला डिसिप्लिन नाही. आणि अंकलला काय आवडायचं? हार्डवर्क. आणि काय आवडायचं? डिसिप्लिन. वन डे द बॉय वॉज प्लेईंग अराउंड इन दी हाऊस. एका दिवशी तो मुलगा घराच्या भोवती खेळू लागला. अराउंड म्हणजे भोवती. लिटल बॉय. इथं बघा, ज्यावेळेस एखादं वाक्य असते ना, त्याच्या बोललं कोणी कोणाला त्याच्यावरती लिहिलेलं असते बघा इथं, अशी एक्सक्लेमेटरी मार्क, असा मार्क असते असा. याचा अर्थ कोणतरी आवाज दिला, कोणतरी बोललं. काय बोललं? लिटल बॉय सेड द अंकल. अंकल म्हणाले. सेड म्हणजे म्हणणे. सेड म्हणजे काय? म्हणणे. अंकल काय म्हणाले? लिटल बॉय युअर गार्डन नीड्स विडिंग. तुझ्या गार्डनला विडिंग करावं लागल. विडिंग म्हणजे काय रे? आताच सांगितलं. कट नाही बापू. प्रून म्हणजे कट. प्रून म्हणजे कट. मॅन्युअर म्हणजे खत. आणि विडिंग म्हणजे तणकट काढणे. तो म्हणला युअर गार्डन नीड्स विडिंग, डोंट प्ले अराउंड. तुझ्या गार्डनला आता विडिंग करायची जरूरत आहे. तिच्या भोवती खेळू नको तू. डू सम वर्क. काय काम कर. गो नाऊ अँड विड द गार्डन. खेळणं बंद कर, ताबडतोब गार्डनकडे जा आणि गार्डनची विडिंग कर. द लिटल बॉय डिड नॉट फील लाईक विडिंग दॅट डे. त्याला त्या दिवशी विडिंग करावं वाटलं नाही त्या लिटल बॉयला. आय कांट डू इट. आय कांट डू इट. आय कॅन नॉट डू इट म्हणजे मी आता हे करणार नाही. ही सेड, तो म्हणाला. ही सेड, तो म्हणाला. ओ यस यू कॅन. नाही, तू करू शकतोस. यस यू कॅन म्हणलं की, यस यू कॅन म्हणलं की तू करू शकतोस. सेड द अंकल. अंकल त्याला म्हणला की बेटा तू करू शकतोस. वेल आय डोंट वॉन्ट टू. नॉट जस्ट नाऊ. मला करायचं नाही. पण कधी? नॉट जस्ट नाऊ म्हणजे आत्ता मला करायचं नाही. सेड द लिटल बॉय. मला विडिंग करायची नाही म्हणला तो. बट यू मस्ट. मस्ट म्हणलं की करावंच लागते. मस्ट म्हणलं एखादी गोष्ट की करावंच लागते. मी म्हणलं यू हॅव टू डू युअर होमवर्क. तुम्ही म्हणले नो सर आय डोंट, किंवा नो सर आय कांट, मला करता येत नाही. मी करणार नाही. यू मस्ट. तुला ते करावंच लागेल. मस्ट म्हणजे करावंच लागेल. मग अंकल काय म्हणला? बट यू मस्ट. तुला ते करावंच लागेल. सेड हिज अंकल. डोंट बी नॉटी. नॉटी शब्दाला बघा, नॉटी, NAUGST. नॉटी म्हणजे खोडकर. नॉटी म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणतो? काड्या करणारा, गलबला करणारा, धिंगाणा करणारा, त्याला काय म्हणते? नॉटी हो नको म्हणते. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. तू जा, एकदा जा. वन्स म्हणजे एकदा. आणि तुझं तू काम कर. दिस इज अन ऑर्डर. तू काय म्हणला? ही ऑर्डर आहे. मी काय तुला सांगणं झालो की तुला काय आहे? ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणलं की आदेश. ऑर्डर म्हणजे आदेश. आणि ऑर्डर म्हणलं की करावंच लागते. गेट अप अँड गो. उठ आणि जा. द लिटल बॉय फेल्ट सॅड. फेल्ट म्हणजे वाटणे. फेल्ट म्हणजे वाटणे. आणि सॅड म्हणजे काय? दुःख. त्याला दुःख वाटलं की बा अंकलला एवढं सांगून अंकल आपलं ऐकणं झाला. मग काय झालं?
द लिटल बॉय फेल्ट सॅड, अंकल इज सो अनफेअर. अंकलचं वागणं काय फेअर नाही, चांगलं नाही, अनफेअर आहे म्हणजे वाईट वागणं आहे आपल्यासोबत. ही थॉट, याने विचार केला. थिंक म्हणजे विचार, थिंक म्हणजे काय विचार, आणि थॉट म्हणजे थिंकचा पास्ट टेन्स आहे थॉट. थॉट म्हणजे विचार केला. थॉट म्हणजे काय विचार केला. थॉट म्हणजे विचार केला. त्याने विचार केला की अंकलचं वागणं आपल्यासोबत कसं आहे, वाईट आहे, अनफेअर आहे. हिज चीन बिगेन टू उबल. हे बघा, त्याचं चीन म्हणजे हे हनवटी. उबल, उबल माहिती आहे का तुम्हाला उबल शब्द? WOBBLE, उबल. उबल म्हणजे काय? तुम्हाला बघा कोणी काही वाईट बोललं आणि तुमचं मन भरून आलं की आपले गालं फिलं हनवटी थरथर कापते आपोआप. कापते का का कसं होते सांगा बरं? अशी हलती हनवटी आपोआप उबल होती. उबल म्हणजे जसं पाणी कसं गरम होते तसं असंच करतं ना, ते उबल बोलतं त्याचं त्या पोरात झालं. ही हॅड लम्प इन हिज थ्रोट. थ्रोट म्हणजे घसा. थ्रोट म्हणजे काय? त्याच्या घशामध्ये काय झालं? लंप आला. लंप म्हणजे गुदी नाही, ढेकूळ, किंवा आपण त्याला काय म्हणू, गाठ आली. गाठ ॲक्च्युअली गाठ आली नाही, आपला म्हणजे पाणी गिळताना त्रास होते तसं त्याला लंप आल्यासारखं वाटलं ते दुःखामुळे त्याच्या. हिज आईज वेल्ड अप म्हणजे त्याच्या डोळ्यातून आसू येऊ लागले, ओले झाले डोळे त्याचे. वेल्ड अप म्हणजे डोळे त्याचे ओले झाले. जस्ट देन हिज मदर वॉक इन. त्याची मदर तितक्यात आली. व्हॉट्स द मॅटर? काय झालं लिटल बॉय? सी आस्क. तिने त्याला विचारलं काय झालं? वाय डू यू लुक सो अनहॅपी. तू एवढा दुःखी का आहेस? हॅपी म्हणजे काय? आनंदी. हॅपी म्हणजे काय? आनंदी. आणि अनहॅपी म्हणजे दुःखी. बघा, म्हणजे सॅडला आपण अनहॅपी पण म्हणू शकतो. मग तू काय म्हणला? अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन. अंकलने मला म्हटले की तू काय कर, गार्डनला वीड कर, वीडिंग. सेड म्हणजे म्हणणे. सेड म्हणजे काय? आता इथं टोल्ड शब्द आला. टोल्ड म्हणजे पण म्हणणेच. पण म्हणणे कसं? जर सृष्टी म्हणली आत्ता तर सृष्टी सेड. पण मला दुसऱ्याला सांगायचं आहे की सृष्टी अशी अशी म्हणली तर मला तर सृष्टी सेड म्हणता येत नाही. सृष्टी टोल्ड मी म्हणावं लागतं, आहे की नाही? तुम्ही म्हणता ना की आता मला सृष्टी म्हणली आणि आपण काय म्हणता, सृष्टी म्हणाली होती. मग ते होय. सेड म्हणजे आत्ता, ते माणूस साक्षात बोलायला. आणि टोल्ड मी म्हणजे त्या माणसानं मला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं. तसंच म्हणलं नाही हे बघा, अंकल टोल्ड मी म्हणजे अंकल मला म्हणले वीड द गार्डनचं तणकट काढ. सेड द लिटल बॉय. ओ सेड हिज मदर. ओ असं झालं का? व्हॉट फन द विल बी. मग यात काय मजा आहे तसं म्हणल्यावर? मग काय याच्यासारखं फन काय आहे म्हणे, किती मजा आहे म्हणे गार्डनची विडिंग करायची म्हणजे. आय लव टू वीड. मला विडिंग करायला आवडत. अँड इट इज सच अ फाईन डे. आणि किती छान दिवस आहे हा, चला आपण विडिंग करू. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड. मी तिथं येऊ आणि तुला मदत करू का? वाय यस सेड द बॉय. का नाही? वाय म्हणजे का, यस म्हणजे ना का. वाय यस हो ये, असं तो त्याच्या आईला म्हणाला. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाईड. घराच्या बाहेर गेली गार्डनमध्ये आणि दे विडेड द गार्डन. बघा, आधी वीड शब्द होता, नंतर विडिंग झाला, आणि नंतर काय झाला? विडेड. बघा, वीड म्हणजे तण, विडिंग म्हणजे तणकट काढणे, काढायला सुरुवात केलं, आणि विडेड म्हणजे तणकट काढले. मग काय झालं? दे विडेड द गार्डन. दे हॅड अ व्हेरी गुड टाईम टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. टुगेदर म्हणजे काय? एकत्र. त्यांचा एकत्र टाईम खूप चांगला गेला. आलं नाही तर? गुड टाईम म्हणजे चांगला टाईम गेला. वर्किंग अँड चॅटिंग. चॅटिंग म्हणजे बोलले, कामही केलं आणि बोलले पण. अँड लाफिंग आणि खूप हसले पण. तर असं ते मुलगा जरा डिसिप्लिनमधला नव्हता, त्याला काम करायला आवडायचं नाही, पण त्याच्या आईने त्याला मदत केली आणि त्यांचं विडिंगचा कार्यक्रम सक्सेस झाला. विडिंग म्हणजे तणकट काढणे. आता याच्यावरचे शब्द जे आहेत ते व्हिडिओमधून पाहून लिहायचे. नाही जर शक्य झालं तर मग मी तुम्हाला लिहून देतो शब्द आजच. उद्या ते तुम्ही लिहून घ्या. आता काही होमवर्क पण तुम्हाला देतो मी.